आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत केला गेलाय। आता याला मवियातले घटक पक्ष कसे साथ देतात ते पाहावं लागेल। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। हम 23 सीटें लड़ेंगे। हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे। आला मवियाचा आणखी एक नवा कथित फॉर्म्युला बाहेर आला। काँग्रेसच्या आघाडी समितीनं राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार केला असून तो अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सादर केलाय असा दावा केला गेलाय। या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 21 जागा, शिवसेना ठाकरे गट 18 जागा, शरद पवार गट 6 जागा, वंचित 2 जागा, शेट्टी 1 जागा, एकूण जागा 48। या फॉर्म्युल्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याच्या जागा वंचित आणि राजू शेट्टींना दिल्याचं दिसतंय। दरम्यान गेल्याच आठवड्यात शिवसेनेकडूनही एक कथित फॉर्म्युला समोर आला होता, त्यावरूनही रणकंदन माजलं होतं। ठाकरे गटाच्या त्या कथित फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गट 23, शरद पवार गट 15, काँग्रेस 10, एकूण जागा 48। हे थोडं की काय, वंचित बहुजन आघाडीनंही आपला फॉर्म्युला पुढे रेटला होता। शिवसेना ठाकरे गट 12, शरद पवार गट 12, काँग्रेस 12, वंचित 12, एकूण जागा 48। शिवाय काँग्रेसकडून काहीच उत्तर न आल्यानं वंचितनं ठाकरे गटाला 24 जागांचा फॉर्म्युलाही ऑफर केला। एकीकडे नाना पटोले अशा कथित फॉर्म्युल्यांचा इन्कार करतात, तर दुसरीकडे संजय राऊत 23 जागांवर ठाम असल्याचं सांगतायत। तर तिसऱ्या बाजूला आमचं सगळं ठरलंय असं म्हणत सुप्रिया सुळे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतायत, तर प्रकाश आंबेडकर निर्वाणीचा इशारा देत आहेत। नाही, आज कुठली जागा वाटपाची चर्चा झालेली नाही। हम 23 सीटें लड़ेंगे। हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे। प्रत्येकाची मागणी आहे, प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलणं साहजिक आहे ना। मीटिंग मध्ये चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू। आपली किती मागणी? आमची काही मागणी नाही, आम्ही चर्चेला आधी बसणार मगच सांगणार। इंडिया आघाडीत कधी प्रवेश आता तो त्यांनी ठरवायचं आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे। तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। मवियातल्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणखी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे नवनवे कथित फॉर्म्युले दररोज बाहेर पडतायत। आता फक्त शरद पवार गटाचा फॉर्म्युला येणं बाकी आहे। त्यामुळे मवियातल्या पक्षांच्या भाऊगर्दीत आता फॉर्म्युले डोकेदुखी ठरू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।